अरे कॅमेरा फ्रेम में मी मागे जातो. एक मिनिट. या प्रकरणावरती सुनावणी अपेक्षित होती. खरं तर तुम्ही महाराष्ट्राला सांगितलं की आज अंतिम सुनावणी होणार आहे, त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न होता की खरंच होती की काय. नाही, अंतिम सुनावणीसाठीच मॅटर होतं आणि मी आज सकाळी हे सुद्धा सांगितलं होतं की दुसरं एक मॅटर जे अर्धवट सुनावणी झालेलं आहे त्याच्यामुळे कदाचित सुनावणी होणार पण नाही आणि तशाच पद्धतीने सुनावणी झाली नाही. कपिल सिब्बल यांनी मात्र अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की केवळ 45 मिनिटाचा युक्तिवाद उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे करण्यात येईल आणि एका दिवसात ही सुनावणी होण्यासारखी आहे. परंतु रिस्पॉन्डंटच्या वकिलांचं म्हणणं आहे की त्यांना 2-3 दिवस सुनावणीसाठी या लागणार. त्यामुळे प्रकरण मग त्यांनी 12 तारखेला या महिन्याच्याच ठेवलेलं आहे. 12 तारखेला पॉझिटिव्हली सुनावणी होणारच आहे आता. त्याच्यामुळे 12 तारखेला सुरू करू असं ते म्हणाले. याचा अर्थ 12, 13, 14 किंवा 12 नोव्हेंबरला ठेवलंय. 12 तारखेला आता 12 नोव्हेंबरला ठेवलं सर. 12 ऑक्टोबर नाही सर. ठीक आहे. हां 12 नोव्हेंबर. 12 नोव्हेंबर होता ना. तर मग ज्या पद्धतीने तुम्ही तातडीची मागणी करण्यात आली होती, लोकल बॉडी इलेक्शन एकीकडे तुम्ही सांगत होते, मात्र न्यायालयाने त्या बाबतीमध्ये तशी तातडी दाखवली नाही, याबद्दल काय सांगा. न्यायालयाने तातडी दाखवली नाही कारण की एक तर त्यांच्यासमोर काम आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि ते अर्धवट हिअरिंग पूर्ण करायचं हे अत्यंत महत्त्वाचं व्हॅलिड कारण आहे. ते मुद्दामून कारण दिलेलं असं आपण काही म्हणू शकत नाही. त्यामुळे त्या योग्य कारणासाठी त्यांना वेळ आज नाही असं त्यांनी सांगितलं असल्यामुळे मग पुढची सुनावणी पुढील तारखांना होईल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.